नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत सलग 2 महत्त्वाच्या पत्रकार परिषदांची घोषणा केली असून या दोन्ही परिषदांमुळे राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न आणि चर्चा पुढे येण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार दिवंगत नेते अजित पवार यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात सविस्तर सादरीकरण करणार आहेत. या अपघाताबाबत अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित होत असून सामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम आहे असा त्यांचा दावा आहे. या घटनेभोवती अनेक शंका आहेत. त्या केवळ राजकीय नाही तर जनतेशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांची स्पष्ट उत्तरे मिळाली पाहिजेत अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे या परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणारी दुसरी पत्रकार परिषद राजकीय दृष्ट्या तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर ते सविस्तर भूमिका मांडणार आहेत. अजित पवारांची या विलीनीकरणामागची नेमकी भूमिका काय होती, त्यांनी अशी अपेक्षा का व्यक्त केली होती, तसेच त्यामागील राजकीय आणि भावनिक संदर्भ काय होते हे रोहित पवार उलगडून सांगणार आहेत. या चर्चेमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि निर्णय प्रक्रियेवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबात सध्या कोणतीही औपचारिक राजकीय चर्चा झालेली नसली तरी 9 ऑक्टोबर पर्यंत या विषयावर विचार सुरू होऊ शकतो असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत. एकीकडे भावनिक पार्श्वभूमी तर दुसरीकडे मोठे राजकीय निर्णय या दोहोंच्या केंद्रस्थानी येणाऱ्या या पत्रकार परिषदांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.